नमस्कार, बोला. सर ते दिव्यांगांची पेन्शन कधी पडणार आहे? होईल जमा होईल. 2-3 दिवसात जमा होईल. काय झालंय, आपले जे दिव्यांग लाभार्थी आहेत ना, आपले दिव्यांग बांधव, हां, हां. तर आता काही ना आपल्या गेल्या महिन्यात ₹1,500 गेले ना. हो, बरोबर. हां. आता ते परत ह्या महिन्यात परत त्यांना 2,500 नाही गेले की ते परत फोन करत बसतील ना. अच्छा, अच्छा, अच्छा. हां. मग थोडस एक 2-3 दिवस लेट, पण त्यांना पण व्यवस्थित पैसे जातील ना. अच्छा. नाही तुम्ही म्हटलं होतं ना 10 तारखेपर्यंत तेव्हा ते मला हो, हो, विचारायचं. हो. हो, नाही, नाही, नाही. ठीक आहे पण सर. कसं आहे ते थोडस मग पण गेले तर मग ते ह्या सगळ्यांनाच फायदा होईल. आठवड्यात होऊन जातील ना साहेब? होतील. या आठवड्यात कसं आहे, आता जे आपले दिव्यांग बांधवाला कुठे परत त्यांनी फोन करत बसू नये, त्यांना त्रास होऊ नये. अच्छा, अच्छा. म्हणून जरा 2-3 दिवस हं, ठीक दोन आहे. तीन दिवस थोडस लेट होईल. अच्छा. पण जाऊ दे, थेट होऊन जाईल ना त्यांना डायरेक्ट. ओके, असं ओके, असं ओके. म्हणून काय, आता ज्यांना 1,500 गेले होते किंवा अजून कोणी जायचे राहिले होते ना, हां, हां. हा त्यांचं त्यांचं पण काम होऊन जाईल ना याच्यामध्ये. अच्छा. सर दुसरं जे म्हणजे मी मागे पण तुम्हाला विचारलं होतं, जे हा 5-6 महिन्याची दिव्यांगांची पेन्शन राहिलेली आहे, हा हा त्याच्या संदर्भात काय निर्णय? कसं काय? नाही, ते अगोदर अगोदर फक्त अगोदर हे सगळं सुरळीत चालू होत्या. अच्छा. हे सगळं सुरळीत चालू झाले ना आपल्या दिव्यांग बांधवाला ₹2,500, हां, हां. मग त्याच्या पाठी लागता येईल ना व्यवस्थित. अच्छा, अच्छा. ठीक आहे. म्हणजे काय होईल, एक विषय संपून जाईल ना. बरोबर, बरोबर. हं? मग ते हो. पण होणार आहे ना? ते होणार आहेत ना? भेटतील ना? ते होईल. ते लोकांना पण म्हणजे होईल. दिव्यांगाला भेटतील ना ते? होईल. ते पण होईल. अच्छा. हां, ओके सर. ते पण होईल सगळं. सगळं करतो मी. ओके, ओके सर. होईल. धन्यवाद. फक्त थँक काय, यू. फक्त आपले दिव्यांग बांधवाला सांगा, पैसे जमा होतील. फक्त 1-2-3 दिवसामध्ये होतील. ओके सांगतो मी. त्याचं अपडेशन जरा चालू आहे, काम वगैरे ना. ओके, ओके सर. हो, ओके. त्याच्यामुळे. हो. तर मित्रांनो, तुम्हाला यावर काय वाटते ते सविस्तरपणे कमेंटमध्ये सांगा. आणि लवकरच आता संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ योजना तसेच इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांना ही पेन्शन मिळेल. काळजी करू नका. धन्यवाद.